नमस्कार मंडळी, मी सुनील डिमेलो वसई. मंडळी, आज सकाळी सायकलिंगसाठी निघालो होतो आणि आपल्या रमेश नानांनी, ज्यांचा आपण शेतीबाबतचा व्हिडिओ बनवलेला आहे, त्यांनी मला सांगितलं होतं की ते त्यांचा थोडाफार माल आमच्या परिसरामध्ये भरणाऱ्या एका मोठ्या बाजारात घेऊन जातात, जिकडे व्यापारी येतात आणि इतर बरेच शेतकरी येतात आणि ते त्यांचा माल तिकडे विकतात. म्हणजे किरकोळ नाही, पण घाऊक. तर आज मी विचार केला, सायकल चालवत चालवत आपण जाऊया, हा बाजार कसा आहे तो बघूया. बाजार बघितला मी, खूपच सुंदर आहे. मी आतापर्यंत बघितलेल्या बऱ्याच बाजारांमध्ये हा खूप मोठा असा बाजार होता आणि मला वाटलं की आपण त्याचा एक व्हिडिओ बनवावा, जेणेकरून स्थानिक शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती मिळेल. अर्थात त्यांना माहिती असेल, पण एक प्रोत्साहन मिळेल, शेतीसाठी देखील प्रोत्साहन मिळेल. आपण समजा पिकवत असू तर ते विकलं देखील जातं, हा त्यांना विश्वास मिळेल. हा माझा हेतू होता. मात्र बुलेटचा आवाज भरपूर. मात्र तिकडच्या ठेकेदाराने मला ती परवानगी दिली नाही. काही हरकत नाही, आपल्याला सर्वांनीच हो म्हटलं पाहिजे, असा काही आपला अट्टहास नसावा. पण सकाळ जरा एक मिनिट पण सकाळ जशी व्हावी तशी काही सकाळ झाली नाही. त्यामुळे मी थोडासा नाराज होऊन आता निघालो आहे. मात्र हा रस्ता पाहून माझी नाराजी दूर झालेली आहे आणि बघूया भविष्यात आपल्याला कधी हा बाजार कवर करता आला तर नक्की कवर करूया. हा बघा रस्ता छान आहे ना. तुम्हाला पुढील कॅमेरा चालू करून दाखवतो हा रस्ता कसा आहे तो. सायकलिंगसाठी एकदम मस्त. मागे देखील बघा, हा प्रचंड मोठं झाड आहे ना, मस्त मोठी फांदी आत आली आहे. इकडे ओळीनं ही झाडं आहेत बघा, छान वाटतंय ना. मग त्यांनी जी परवानगी नाकारली आणि मी जो नाराज झालो होतो, आता ह्या निसर्गाने मला पुन्हा एकदा चांगली भावना दिलेली आहे. मी इकडे ह्या बाजूला केळीची बाग आहे एक, आणि बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी त्यांचा माल घेऊन जाताना मला दिसले. रस्त्यावरती त्यांची ओझी ठेवलेली आहेत, रिक्षाची वाट बघतायत, किंवा कोण आपल्या गाडीवरती घेऊन जात आहेत. शेतकऱ्यांना चांगलं ठिकाण मिळालेलं आहे. हे बघा, छान रस्ता आहे ना.